मी कालही दिल्लीमध्ये आपल्या माध्यमांशी बोलत असताना दिल्लीतल्या झालेल्या सगळ्या घडामोडीचं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता जी काही पॉलिसी डिसिजन असतात ते काही वारंवार सांगायचे नसतात आणि त्याच्यामुळे आज त्या विषयावर नाही बोललं तर बरं होणार. पण एक मुद्दा असा आहे की ऑक्सिजनच्या संदर्भात जे केंद्र सरकारने काल वक्तव्य केलेलं आहे आणि कुठेतरी खापर जे आहे ते राज्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रामध्ये 2016, 17, 18च्या काळामध्ये त्या पद्धतीनं फोन टेपिंग झालेले होते. हे मी माझंच उदाहरण घेऊन मी महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला होता. आणि जी काही माहिती इस्रायलमधून येते आहे ते फक्त सरकारला ते देतात. याचाच अर्थ केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो याचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशची जी सरकार पाडण्यात आली होती त्याच्यामध्ये याचा वापर केला गेलेला होता. ती पण माहिती पुढे आलेली आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारने या यंत्रणेचा पूर्ण वापर करून आणि भविष्यात अजून, कारण की याच्यामध्ये जजेस आहेत, IPS IAS अधिकारी आहेत, पत्रकार आहेत, राजकीय लोक आहेत आणि त्याच्या सगळे राजकीय पक्षाच्या लोकांना त्यांनी घेतलेलं आहे. अशा पद्धतीची माहिती पुढे येते आहे. ही गंभीर बाब आहे, कारण की व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्यामध्ये त्याच्यात आळ आणण्याचा जो प्रयत्न मोदी सरकारच्या माध्यमातून, भाजप सरकारच्या माध्यमातून जो सुरू आहे हे संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात आहे. ज्या संविधानाची गोपनीयतेची शपथ घेऊन प्रधानमंत्री असतील या केंद्रातल्या मंत्र्यांनी शपथ घेतली असेल, याचाच अर्थ गोपनीयतेचा भंग या लोकांनी केलेला आहे आणि म्हणून यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार राहिलेला नाही. आणि तातडीनं राजीनामा देऊन या सगळ्या चौकशीला पुढं जावं. आमची मागणी आहे की माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजेसच्या आदेशाखाली ही सगळी चौकशी व्हावी आणि या पद्धतीची जो या अशा यंत्रणेचा दुरुपयोग करून लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचं काम जे केलं जाते आहे त्याला तातडीनं थांबवण्याचं काम करावं, ही मागणी काँग्रेसची आहे. सर, तुम्ही राजभवनावर उद्या राज्यपालांची या संदर्भात भेट सुद्धा घेणार आहात का? निवेदन देणार आहात? काय मागणी करणार आहात? आम्ही उद्या संध्याकाळी माननीय राज्यपाल महोदयांकडे त्यांच्या त्यांच्या निवासस्थानाच्या समोर उद्या आम्ही धरणे करणार आहोत आणि त्याच्यानंतर माननीय राज्यपाल महोदयांना निवेदन देणार आहोत की या गंभीर प्रकरणाकडे तातडीनं चौकशी करावी आणि जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून, भाजपशासित राज्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं देशभरातल्या प्रतिष्ठित लोकांना बदनाम करण्याचं आणि त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे आणि त्याच्याही पुढं अजून आम्ही करूच अशा पद्धतीचंही केंद्र सरकारकडून सांगण्यात येत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्याची तातडीने दखल घ्यावी आणि माननीय राष्ट्रपती महोदयांना याच्यामध्ये हस्तक्षेप करायसाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना सांगणार आहोत. पण मूळ मुद्दे जे आहेत, कारण की हे मुद्दे तेवढेच महत्त्वाचे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे डिझेल पेट्रोल गॅसच्या दरवाढीचा आहे, बेरोजगारीचा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि जीवनावश्यक वस्तूच्या ज्या किमती वाढल्या त्याच्या सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. तेही मुद्दे काँग्रेस सातत्यानं लावून धरणार आहे. आणि म्हणून या विषयाकडे डायव्हर्ट करण्याचाही केंद्र सरकारचा, भाजप सरकारचा जो प्रयत्न असेल तर त्याच्यातही आम्ही शांत बसणार नाही, कारण की ही पण लढाई मोठी आहे. आज लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे, त्याच्यामध्येही काँग्रेस ही सातत्यानं लढाई चालू ठेवणार आहे. नाना, DGPRचे जे 5 अधिकारी इस्रायल दौऱ्यावरती गेले होते त्यांनी अहवाल सादर केला नाहीये, त्यातही फोन टॅपिंगचं हे प्रकरण आता समोर आलं आहे. त्यामुळे कुठेतरी शंका देखील उपस्थित होताना पाहायला मिळते. या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणं गरजेचं वाटतं. बरोबर आहे. आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये जेव्हा हा मुद्दा मी उपस्थित केलेला होता त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं की आम्ही सखोल चौकशी याच्यामध्ये करू, त्याच्यासाठी कमिटी बनवू. पण कमिटी अजूनपर्यंत झालेली नाही असं मला जे सांगण्यात येतं आहे. पण आमचं शासनाला तातडीने विनंती आहे की ही गंभीर बाब आहे, या गंभीर बाबीकडे शासनाने तातडीने दखल घ्यावी आणि या सगळ्या प्रकरणाला एकदा निकाली काढावं, वस्तुस्थिती पुढे यावी, जनतेसमोर यावी, ही मागणी काँग्रेसच्या वतीनं होईल. याशिवाय काही यंत्रणा ज्या आहेत, तपास संस्था असतील त्या कुठतरी विरोधी पक्ष असलेल्या नेत्यांकडे चौकशी करताना दिसत आहेत, त्याला कशा पद्धतीने उत्तर दिलं?
बघा, मी सांगितलं की आखरी प्रायव्हसी हा आमचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि या प्रायव्हसीला संपवण्याचं काम समजा या लोकशाहीमध्ये भाजपच्या वतीनं जे सुरू केलं गेलेलं आहे हे गंभीर बाब आहे आणि या गंभीर बाबीकडे लक्ष देणं, कारण की आखरी आमच्या संविधानिक जे अधिकार प्रत्येक माणसाला दिलेले असतील त्याच अधिकारावर घाला टाकण्याचं काम नरेंद्र मोदीच्या सरकारच्या वतीनं ही देशभरात सुरू असेल तर निश्चित ही गंभीर बाब आहे आणि म्हणून ह्या गंभीर बाबीची दखल काँग्रेसने घेतलेली आहे आणि त्यासाठी पूर्ण त्याचं एक मोठं आंदोलन आणि एक लढाई निर्माण करण्याचंही काँग्रेसने ठरवलेलं आहे आणि ते उद्यापासून आम्ही सुरू करतो आहे. दादा, तुम्ही काल राहुल गांधींची भेट घेतली, तिथे काही विषय चर्चेचे झाले, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येत आहेत. त्या निवडणुकांसंदर्भात काय चर्चा झाली, काँग्रेसची काय रणनीती असणार आहे? महाराष्ट्रामध्ये काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सोबळावर लढेल, त्याची तयारी करायची आम्हाला सूचना मिळालेल्या आहेत. आता आम्ही त्या पद्धतीनं सगळ्या त्याची रचना आम्ही करतो आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता ज्याला आजपर्यंत संधी मिळाली नाही, कारण की ही कार्यकर्त्याची लढाई असते आणि कार्यकर्त्याला ताकद देणं हे प्रत्येक पक्षाचं काम असते आणि काँग्रेसने ती भूमिका मान्य केलेली आहे आणि म्हणून आदरणीय राहुलजी गांधी यांच्या आदेशाखाली जी काल मीटिंग झाली त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या सोबळावर लढण्याचा निर्णय झालेला आहे. सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबळावर होणार की जिथे गरज आहे भाजपला त्यापासून दूर ठेवण्यासाठी तिथे तुम्ही काँग्रेस किंवा शिवसेनेची आत्मनिर्भर करणार? मूळ प्रश्न आहे की काही ठिकाणी निर्णय घेऊ त्या तशी परिस्थिती असेल तर, पण मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे. काँग्रेसच भाजपला थांबवू शकतं आणि काँग्रेस सोहळावर त्या पद्धतीची लढाई लढू शकते. राज्यातील नेते अनुकूल आहेत काँग्रेससाठी? पार्टी हायकमांडच्या आदेशाचं पालन सगळ्यांना करावं लागतं, त्याच्यामुळे सगळेच नेते अनुकूल आहेत. फेरबदल करण्याच्या तयारीत आहे काँग्रेस काही मंत्र्यांमध्ये असं देखील बोललं जाते. काही मंत्र्यांना 2 मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्ड हा निगेटिव्ह गेल्याचं देखील बोललं जाते. नाराजी आहे त्यांच्याविषयी. दोघांची नावं पण येत आहेत. असं कुठलाही रिपोर्ट कार्ड कुठल्याही मंत्र्यांच्या बद्दलचं तयार केलं गेलेलं नाही आहे. हे चुकीची माहिती पसरवली जात आहे आणि अजूनपर्यंत, कारण महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे काँग्रेसचे मंत्री जे काम त्यांना जबाबदारी त्या त्या खात्याची मिळाली त्याच्यात प्रामाणिकपणे काम करतात आहेत आणि मंत्री ठेवणं की न ठेवणं हे हायकमांडच्या हातात असते. हायकमांड काल अशी कुठलीही चर्चा त्याच्यामध्ये झालेली नाही आणि कुठल्याही मंत्र्यांचा आमचा चुकीचा रिपोर्ट गेलेला आहे अशी ही चर्चा फक्त अफवा आहे. नाना, सरकारी नियमांना बाजूला सारून महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा दहीहंडी साजरी करणार आहे. कसं पाहिलं जाऊ शकतं याकडे? हे आजच माननीय हायकोर्टाने ईदच्या निमित्तानं जे काही आदेश दिलेले आहेत की पहिले मनुष्याचं जीवन महत्त्वाचं आहे, सण हे महत्त्वाचे नाहीत, अशा पद्धतीचं माननीय हायकोर्टाने आजच त्याच्यातले आदेश दिलेले आहेत आणि शासन त्याच्यासाठी सक्षम आहे. सर, कोरोनाच्या संदर्भात ऑक्सिजनच्या संदर्भात ज्या पद्धतीने केंद्र सरकार म्हणते आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्यामुळे कुठेतरी घटनेसाठी अशा पद्धतीचं दाखवण्याचा प्रयत्न होतो. आपल्याला लक्षात असेल की केंद्र सरकारचं कोरोनाच्या विषयामध्ये संपूर्ण ते फेल्युअर समोर आलेलं आहे आणि म्हणून आपलं फेल्युअर झाकण्यासाठी ते राज्यावर ढकलतात आहेत असं चित्र आपण पाहतो आहे. त्याचं कारण असं आहे की ऑक्सिजन पण द्यायचा कोटा असेल तर तो केंद्राने द्यायचा, रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायचं तर त्याचा कोटा केंद्राने द्यायचा, लस द्यायची असेल तर त्याचाही कोटा केंद्राने द्यायचा. आज महाराष्ट्रामध्ये 10 लाख लोकांना रोज लस देता येतं, लसीकरण करता येतं, एवढं सिस्टीम महाराष्ट्राजवळ आहे. पण महाराष्ट्राला फक्त आज 2-2.5 लाख रोज फक्त लस पुरवली जाते आणि म्हणून हे केंद्र सरकार आपलं पाप जे जनतेला निरपराध लोकांना कोरोनासारख्या महामारीमध्ये मरत यातना भोगावं लागल्यात, अनेक लोक मरण पावलेत, अनेक लोक आपल्या कुटुंबातले आपल्या जवळच्या लोकांना या कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांचा मृत्यू झाला, आर्थिक कमजोर झालेत आणि म्हणून हे सगळं पाप आज केंद्र सरकारचं आहे. पण लोकसभेसारख्या पवित्र लोकशाहीच्या मंदिरातही नरेंद्र मोदीचं सरकार त्या ठिकाणी खोटं बोलते आहे, हे आमच्या देशासाठी दुर्भाग्य आहे. आणि म्हणून ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर असेल की सगळ्या व्यवस्था ज्या होत्या केंद्राने त्याला कंट्रोल केलं होतं
आणि म्हणून ज्या राज्यामध्ये आपल्या बाजूच्या राज्यातल्या गोव्यामध्ये ऑक्सिजन विना लोक मेलीत, तिथं बीजेपीचं सरकार आहे, तिथं ही परिस्थिती झाली, मध्य प्रदेशमध्ये झाली, उत्तर प्रदेशमध्ये झाली, देशाने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारने आपली पापं राज्यावर टाकू नये ही भूमिका काँग्रेसची राहणार है. सर, भाजपा प्रवक्ता संबित स्वराज इन्होंने कहा है कि महाराष्ट्र सरकार और दिल्ली सरकार इन्होंने हाईकोर्ट में बताया कि ऑक्सीजन से एक भी पेशेंट की मौत नहीं हुई और अब वो राजनीति कर रहे हैं. महाराष्ट्र में हुई नहीं घटना ऐसी, और महाराष्ट्र में आपने देखा होगा कि ऑक्सीजन के बिना एक भी मृत्यु नहीं हुआ है, ये बात सच है. और राज्य सरकार ने जो एफिडेविट किया उसमें कोई गलत नहीं है. जो नासिक में घटना हुई थी वो महानगर पालिका नासिक की हॉस्पिटल था, बीजेपी की वहाँ पर महानगर पालिका है, उनने जो सिस्टम बिठाया था उसमें एक बड़ा भ्रष्टाचार हुआ, बड़ा करप्शन हुआ है. और वो जब वहाँ पे कोरोना के पेशेंट थे जिनको ऑक्सीजन लग रहा था, उसी समय वो ब्लास्ट हुआ, और ब्लास्ट होने से ऑक्सीजन बंद हुआ और उसमें लोगों का मृत्यु हुआ है. वो बीजेपी के जो भ्रष्टाचार के व्यवस्था के आधार पर वो घटना वहाँ पर नासिक में हुई. ऑक्सीजन के बिना एक भी मृत्यु महाराष्ट्र में नहीं हुआ. जो एफिडेविट माननीय कोर्ट में राज्य सरकार ने किया वो सही था. सर, हे मला सांगा की महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी एकाचाही मृत्यू नाही असा दावा महाराष्ट्राने केलेला जो आहे त्याबाबत काय सांगाल, आणि केंद्राने जे म्हटलेलं आहे की संपूर्ण भारतात असा मृत्यू नाही, त्याबाबत तुमचं काय म्हणणं? केंद्र सरकार सातत्यानं खोटं बोलते आहे. आपण पाहिलं असेल की केंद्रामध्ये ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन असतील, पुन्हा औषध पुरवठा असेल, हे सगळं केंद्र सरकारने पुरवठा करायचं व्यवस्था केलेली होती. अनेक राज्याला ते मिळालं नाही वेळेवर. महाराष्ट्रामध्ये स्टील प्लांट आणि याच्या व्यवस्था असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने बरोबर ते व्यवस्था केली, म्हणून महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनच्या बिना एकही मृत्यू झालेला नाही. या पद्धतीचं ॲफिडेविट राज्य सरकारने केलेलं आहे, त्याच्यामध्ये 100% ते खरं आहे. फक्त जी घटना एक नाशिक महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झाली, त्या ठिकाणी नाशिकमध्ये ज्या महानगरपालिकेमध्ये बीजेपीची सत्ता आहे, तो ऑक्सिजन प्लांट त्यांनी ती व्यवस्था निर्माण केली होती, त्यांच्या काळात केली, त्याच्यात भ्रष्टाचार झाला. ज्यावेळेस त्या ठिकाणी कोरोनाचे पेशंट होते, ज्यांना ऑक्सिजनची गरज होती, त्यांना ऑक्सिजन लागलेलं होतं, पण तो ब्लास्ट झाला, आणि ब्लास्ट झाल्यामुळे ऑक्सिजन बंद झालं, आणि त्याच्यामध्ये अनेक मृत्यू त्या ठिकाणी झाले. ते बीजेपीच्या भ्रष्टाचारामुळे झाले, पण ऑक्सिजन मिळालं नाही, आणि म्हणून राज्यामध्ये अशी एकही घटना झालेली नाही. ही खरं आहे. पण खरं तर बाजूचा गोवा असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, अनेक राज्यामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक कोरोना बाधित पेशंटचा मृत्यू झालेला आहे. हे खरं आहे. आणि हे सगळं पाप नरेंद्र मोदीच्या केंद्र सरकारचं आहे, ज्याच्यामुळे कोरोनामध्ये जी काही लसीकरणाची व्यवस्था करून आपल्याला दुसऱ्याही लाटेला वाचवता आलं असतं, पण केंद्र सरकारने केलेलं नाही. राज्यामध्ये आपण पाहतोय की आज फक्त 2-2.5 लाख आपल्याला लस मिळतं. आपली कॅपॅसिटी 10 लाख लोकांना रोज देण्याची आहे. आजही आपण मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक केंद्र गेल्या 8-10 दिवसापासून बंद आहेत, आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारचं कोरोनामध्ये झालेलं फेल्युअर, आज अनेकांचा जीव त्याच्यामध्ये गेलेला आहे, अनेक कुटुंब बर्बाद झालेले आहेत. हे सगळ्या पापाचं भागीदारी ही केंद्र सरकारची आहे, हे नाकारता येणार नाही. सर, लोकल सुरू करता येत नाहीये मुंबईमध्ये, याचं खापर सुद्धा किंवा ही चूक सुद्धा लस पुरवठा अभावीच होते आहे का? लस पुरवठा नाही म्हणून लसीकरण नाही आणि म्हणून लोकल बंद करावी लागते का? ना बिलकुल आहे. आज देशामध्ये जगातला आपण अभ्यास केला तर अनेक देशांनी आपल्या देशातल्या लोकांना लसीकरण करून घेतलं, आणि म्हणून त्या देशातलं लॉकडाऊन उघडलं. लोकांना मास्कपासून मुक्तता मिळाली. पण भारतामध्ये 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये ज्या लसीची उपलब्ध करून देण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीनं व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. ज्या लस आपली निर्माण झाली तर पाकिस्तानसारख्या देशानं आपल्या दुश्मन देशाला मोफत देण्याचं काम भारत सरकारच्या माध्यमातून झालं, पण देशाच्या लोकांना विकत घेण्याचं जे आव्हान करण्यात आलेलं होतं आणि तेही लस मिळाली नाही, आणि त्याच्यामुळे आज लॉकडाऊनच्या सामोरं जावं लागते. तर त्याच्यामुळे अनेक लोक रोजगारापासून वंचित झालेत, आर्थिक कमजोर झालेत. हे सगळी पापं नरेंद्र मोदीच्या सरकारची आहे. व्यावसायिक राज कुंद्राला ऑन फिल्म शूट करण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली. मुंबईसारख्या शहरामध्ये ही सगळी घटना घडत होती. किती गंभीर आहे मुंबईसारख्या शहरामध्ये अशी ऑन फिल्मची शूटिंग सुरू आहे? हे गेल्या 5 वर्षापासून, म्हणजे जेव्हा फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तेव्हापासूनचं हे प्रकरण चालू आहे.
आणि याच्यावर मागावर महाराष्ट्र सरकार, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार लागलेलं होतं. आखरी राज कुंद्रा त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे. अश्लील व्हिडिओ, अश्लील फॉर्म, पिक्चर, फिल्म निर्माण करून भोळ्या मुलींना बर्बाद करण्याचं काम त्याच्या माध्यमातून होत होतं. ते असं निदर्शनास काल आलेलं होतं, म्हणून त्यांना ते अटक करण्यात आली आणि त्या अटकेच्या नंतर आता त्यांच्यावर सगळ्या कायदेशीर कारवाया केल्या जातील. फडणवीसांनी काल प्रेस घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणात माझ्या सरकारमध्ये हे घडलेलं नाही असं म्हटलंय त्यांनी. 16-17ला महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार होतं हे त्यांनी पहिले तपासलं पाहिजे. पुण्यामध्ये पुन्हा कमिशनर, पोलीस कमिशनरच्या ऑफिसमधून हे सगळे फोन टेपिंग झाले होते. त्या ठिकाणी त्यावेळेचे अधिकारी कोण होते, त्या अधिकाऱ्याची तपासणी त्यावेळेची समजा फडणवीस साहेबांनी करून घेतली तर जे ते खोटं बोलतात त्याच्यात त्यांना सत्यता दिसेल. फडणवीस ने ये भी कहा कि विरोधकों को लोकसभा नहीं चलाने देनी है, इसलिए वो हंगामा कर रहे हैं. हंगामा तो सरकार का काम होता है कामकाज चलाना. केंद्र सरकार को ही अपने को बदनामी से बचाने के लिए इसलिए लोकसभा का कामकाज नहीं चलना चाहिए. वो व्यवस्था बनाते हैं. जो अपोजिशन की तरफ से जो मांग की जा रही है उसके लिए सरकार तैयार ही नहीं है, उसमें चर्चा करने को भी सरकार तैयार नहीं है. तो सरकार जब तैयार नहीं है इसका मतलब है कि लोकसभा और राज्यसभा मोदी सरकार को चला नहीं देना है, क्योंकि उसमें बहुत सारे मुद्दे आएंगे. कोरोना का इशू आएगा, क्योंकि सबसे बड़ा इशू आज कोरोना का है, सबसे बड़ा बेरोजगारी का है, सबसे बड़ा किसानों का है. जो 8 महीने से वहाँ पर किसान बारिश में, ठंड में और धुक्काले में बैठे हुए हैं, कई किसान का मृत्यु वहाँ पे हुआ है. उस विषय की चर्चा बीजेपी को, नरेंद्र मोदी की सरकार को नहीं करना है, जिससे ये सरकार की बदनामी होगी. और इसलिए सरकार ये सब मुद्दे से भाग रही है और इसलिए वो खुद ही लोकसभा और राज्यसभा चलने नहीं दे रही है. सर, कल आप राज्यपाल महोदय की मुलाकात लेने वाले, क्या कहेंगे? आपने देखा होगा कि केंद्र सरकार के माध्यम से फिर जजेस हो, हमारे पत्रकार हो, राजकीय लोग हो, कई लोगों के फ़ोन टैपिंग करने का मामला सामने आया हुआ है. और आपने देखा होगा कि कर्नाटक की सरकार हो या मध्य प्रदेश की सरकार हो, वो गिराने में भी ऐसे ही ब्लैकमेलिंग केंद्र सरकार के माध्यम से की गई थी और इसलिए वहाँ की सरकारें गिरी. और इसलिए कांग्रेस की तरफ से जो मांग है वो यह है कि माननीय सुप्रीम कोर्ट के जजेस के माध्यम से ये सब चीज़ों की चौकसी हो और असलियत सामने आए कि केंद्र सरकार का जो छुपा जो एजेंडा है, छुपा चेहरा है, वो सामने आए, जिसे हमारे व्यक्ति स्वातंत्र्य को, हमारे आज़ादी को भंग करने का काम जिस तरह से केंद्र सरकार के माध्यम से किया जा रहा है, वो मांग लेकर हम माननीय राज्यपाल जी की महोदय के सामने, उनके घर के सामने धरना देने का हमने निर्णय लिया है. और निवेदन भी वहाँ पर राज्यपाल महोदय को देंगे. जो राष्ट्रपति जी से भी इसमें हस्तक्षेप करने की मांग कांग्रेस के माध्यम से की जाएगी, ये मांग को लेकर हम कल राज्यपाल जी के पास जाने वाले. आई भवानीचा गजर म्हणजे